हॅलो, हाय. हॅलो, हाय. नमस्कार मैत्रिणींनो. आज पुन्हा एकदा मी शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. मी एकदा तुम्हाला इथे बघा ही साडी आहे. साडीपासून आपण ड्रेस बनवणार आहे. हे अस्तर घेतलं आहे मी. हे बघा. बघा तुम्ही बघू शकता खूप छान साडीचा आपण ड्रेस बनवणार आहे. अगोदर आपण योक पार्टची कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी मी पेपर घेतला आहे बघा. इथे या पेपरवर आपण योक पार्टची कटिंग करणार आहोत. चला तर मग आता आपण कटिंग बघूया. हे बघा इथं मापे घेतली आहे मी. उंची पूर्ण ड्रेसची उंची 46 इंच आहे. छाती 29.5 आहे. कमर 24.5 आहे. शोल्डर 14 आहे. बाही 9 आहे. त्याच्यानंतर दंड घेर 9 आहे. शोल्डर टू अपेक्स 9 आहे. अपेक्स टू अपेक्स 7 आहे. पुढचा गळा 6 आहे. मागचा गळा 7.5 आहे. आपला तयार वरचा भाग 14.5चा ठेवायचा आहे आपल्याला आणि रेडी शोल्डर 3 इंच आहे. तर इथं आपण अगोदर योक पार्टची कटिंग पेपर करून घेऊ. त्यानंतर मी तुम्हाला अस्तर दाखवते. हे बघा अगोदर आपण आता बॅकची कटिंग करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे उंची टाकून घ्यायची आहे. आपल्याला योग म्हणजे वरचा योग येतो आपल्याला 14 इंच तयार ठेवायचा आहे. त्यामध्ये 15 इंच मी 1 इंच म्हणजे मार्जिन देते. 15.5वर मी मार्क करते. म्हणजे 14.5चा तयार ठेवायचा आहे. आपल्याला 15.5वर एक मार्जिन करायची आहे. बघा मी इथून एक लाईन मारून घेते. त्यानंतर आता आपण हे बघा इथं शोल्डरचं माप टाकणार आहे. आपलं शोल्डर किती आहे? 14 आहे. 14चा अर्ध किती झालं? 7. हे बघा इथून 7वर एक मार्क करते आहे. त्यानंतर मी इथून डाऊन 1 इंच जाते आहे बघा. इथे 1 इंच आणि इकडनं आपल्याला बाजूनी गाळाबंदीचं माप टाकायचं आहे ते 2.5 इंचावर. हे बघा अशा पद्धतीने मी आता ही क्रॉस लाईन जोडून घेते अशा पद्धतीने. त्यानंतर इथं आता आपल्याला आर्महोलचं माप टाकायचं आहे. आर्महोलच्या मापासाठी आपल्याला चार्ट लागणार आहे. हे बघा आपला हे बघा चेस्ट लाईनचा फॉर्म्युला त्याच्यासाठी आर्महोलचं आपल्याला माप टाकायचं आहे. आपली चेस्ट किती आहे? 29.5. ती कशामध्ये येते? 28 ते 31 याच्यामध्ये येते. मग आपल्याला चेस्ट लाईनचा फॉर्म्युला काय आपला चेस्ट भागिले 6 + 1 इंच. तुमची चेस्ट जशी असेल तशी तुम्ही हे बघा 32 असेल 32 ते 35पर्यंत चेस्ट भागिले 6 0.75. हे बघा तुमची जशी असेल त्याच्यानुसार तुम्ही हा चार्ट वापरू शकता. हे बघा माझे 29.5 आहे तर ती 28 ते 31च्या मध्ये येते. त्याच्यासाठी मी फर्स्ट लाईनचा फॉर्म्युला वापरते. आपल्याला चेस्ट भागिले 6 + 1 इंच करायचे. हे बघा आता आपली चेस्ट किती आहे? 29 भागिले 6 त्याच्यामध्ये आपण +1 करणार आहे. तर किती आलं आपलं? 6 इंच. हे बघा मी अगोदर करून ठेवलं आहे. तुम्ही मोबाईलवर कॅल्क्युलेटरवर देखील करू शकता. बघा इथून मी जिथून 1 इंच घेतलं आहे तिथून 6वर मार्क केलं. हे बघा परत आता इथून आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. 7 इंचावर शोल्डर आहे ना आपलं त्यासाठी. हे बघा आता आपण ही लाईन ओढून घेऊ. देखील त्याने अगोदर चेस्ट लाईन करून घेऊ. आर्महोल आपलं वेगळं येईल त्यासाठी. हे बघा इथं मी चेस्ट लाईन करून घेतली आहे. आपल्याला आता याच्यावर चेस्टचं माप टाकायचं आहे. चेस्ट किती? 29.5 आपल्याला लुझिंग द्यायची. तर लुझिंग किती देणार आहे आपण? हे बघा 1 इंच 2 इंच लुझिंग देऊ आपण. कारण ड्रेस आहे ना ड्रेसमध्ये 2 इंच लुझिंग लागते. त्याच्यासाठी बघा 29.5 आपण 2 इंच लुझिंग टाकल्यावर किती? सॉरी 2.5 इंच लुझिंग देऊ आपण. म्हणजे जास्त फिट नको व्हायला त्याच्यासाठी आपण 2.5 इंच लुझिंग देऊ. 29.5 2.5 इंच लुझिंग टाकल्यावर 32 होतं. 32चा चौथा भाग 8 येतो. हे बघा इथून 8वर मार्क करून घेते इथे. त्याच्यानंतर पुढे मी मार्जिन देते 2 इंच. हे बघा आता कमरवर देखील आपल्याला लुझिंग ॲड करायची. कारण कमरमध्ये देखील तुम्ही 2 ते 2.5 इंच लुझिंग ॲड करू शकता. तर मी 2 इंच लुझिंग ॲड केली आहे बघा. तर 27 आली आहे. 27चा चौथा भागाला 6.25. हे बघा 6.25 त्याच्यावर मी इथं 2 इंच मार्जिन देते. हे बघा अशा पद्धतीने आता ह्या लाईन जोडून घेते मी व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला आता आर्महोल ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघावं लागेल. त्यासाठी मी तुम्हाला शोल्डर माझं रेडी शोल्डर 3 इंच आहे. तर 3 इंचच आपल्याला शोल्डर चार्ट. हे बघा मी इथे शोल्डर चार्ट घेतला आहे. बघा 3 ते 3.25 3.5 किंवा 3.25 तुम्ही हा शोल्डर चार्ट वापरू शकता. माझं 3 इंच आहे. त्याच्यासाठी मी आता हे बघा माझा पुढचा गळा आहे. पुढचा गळा माझा 6 इंच आहे. तर इथं बघायचं आहे मला स्वीटहार्ट नेकमध्ये ड्रॉ करायचं आहे. त्याच्यासाठी स्वीटहार्ट नेक हे बघा इथे आणि माझा गळा किती आहे? 6 इंच म्हणजे 6 ते 6.5 असं. तर हे बघा इथून येते 6 ते 7मध्ये माझा गळा येतो. कारण की आपण 6 इंच मागचा गळा आहे. तर हे बघा तर मी इथं किती 1.5 इंच शोल्डरमधून 1.5 नाही सॉरी 1.25 इंच मी शोल्डरमधून मायनस करणार आहे. तर हे बघा आपलं शोल्डर किती आहे? 14 इंच आहे. तर 14मधून हे बघा 14मधून आपल्याला 1.25 इंच मायनस करायचं आहे. म्हणजे आपलं किती किती राहिलं? 13.5 13.5चं आपल्याला अर्ध करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने 13.5चा अर्ध किती आलं? 6.5ला एक लाईन कमी. हे बघा इथं आपण 6.5ला एक लाईन कमी इथं ड्रॉ करून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने इथे देखील 6.5ला एक लाईन कमी आपल्याला ड्रॉ करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण हे बघा मार्क करून घेऊ. त्यानंतर आता आपण इथं आपल्याला शोल्डर मार्क करायचं आहे. त्यासाठी या शोल्डरचं आपल्याला मध्य काढायचं आहे. हे बघा 6 इंच आहे. 6चा मध्ये आला 3 वर मार्क करून आपल्याला इथं क्रॉस मार्किंगसाठी देखील चार्ट बघायचा आहे.
हे बघा, आता आपल्याला इथं जो क्रॉस मार्किंग द्यायची त्याच्यासाठी आपल्याला इथं आर्मचा क्रॉस मार्कचा चार्ट बघायचा आहे. त्यासाठी आपली चेस्ट किती आली 29.5 आली तर ती पहिल्या याच्यामध्ये येते. तर फ्रंट पार्टची आपण कटिंग करतोय. तर हे बघा इथे किती हाफ इंच, आपल्याला इथं हाफ इंचावर इथून क्रॉसमध्ये मार्किंग करायची बघा, अशा पद्धतीने अशी केली. तर त्यानंतर इथं आपल्याला हे बघा इथून आपल्याला आतमध्ये 1.25 इंच मध्ये यायचं आहे. त्यानंतर आपण इथून याची लाईन जॉईन करून घेऊया बघा, आणि आपण इथं आर्म फ्रेंच कर्वने मार्क करू. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फ्रेंच कर्व घ्यायचा आणि व्यवस्थित सेट करायचं आहे बघा. अशा पद्धतीने जसा सेट होतोय ना तसं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने मी आर्मचं मार्किंग केलं आहे. आता मी तुम्हाला फ्रंटचं मार्किंग दाखवतो, म्हणजे पुढच्या गाडीचं मार्किंग दाखवते. हे बघा त्यासाठी आपल्याला इथे जेवढं मायनस झालं आहे ना, किती झालं आहे आपलं मायनस, 1.25 इंच झाले. तर इकडे देखील आपल्याला 1.25 इंच मायनस करायचं आहे. हे बघा इथून मी मार्क करून घेते. अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची. हे बघा आता इथून आपण हे बघा याचा मध्ये काढायचं, जे क्रॉस मारलं त्याचा मध्ये काढून इथं हे बघा 4 आलं तर मी इथं 2 मार्क करते. त्यानंतर आता आपल्याला इथून मापे टाकायची. हे बघा तर इथून आपण माप टाकणार आहे. आपल्या गाड्याचं पुढचं माप आहे 6 इंच. 6 इंच मी मार्क करणार आहे. त्यानंतर आपलं शोल्डर टू अपेक्स किती आहे, 9 इंच आहे. त्याच्यात प्लस म्हणजे अर्धा इंच प्लस करणार आहे अशा पद्धतीने. आता हे बघा इथं गळ्याचं माप आलं आहे आपल्या पुढच्या, तर मी लाईन ड्रॉ करून घेते. त्यानंतर आता आपल्याला इथं हे बघा अशा पद्धतीने आपलं 3 इंच शोल्डर रेडी, त्याच्यात प्लस 1 इंच करणार, इकडून अर्धा आणि इकडून अर्धा जाणार. त्याच्यासाठी बघा इथे मी करून घेतलं. इथं आपली गळा रुंदी किती आली आहे 2.5 इंच. तर खाली देखील आपण 2.5 घेऊ शकतो. तुम्हाला वाढून पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढवून देखील घेऊ शकता. हे बघा आता मी ही लाईन ओढून घेते आणि इथं स्वीट हार्ट नेक म्हणजे ड्रॉ करायचं आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने मी गळ्याचा शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर आपल्याला आता इथं मार्क करायचं आहे. हे बघा इथून जिथून आपण शोल्डर टू अपेक्स टाकलं तर तिथं अपेक्स टू अपेक्सचं माप टाकायचं आहे. बघा इथून अपेक्स टू अपेक्स आहे माझं 7 इंच, त्याचं अर्ध केलं 3.5 आलं. हे बघा 3.5 आलं आहे. त्यानंतर आता इथं 3.5 आलं आहे, त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला इथं कमी घ्यायचं आहे. बघा इथं खाली आपल्याला इथं वरती 3.5 घेतलं, त्याच्यातून अर्धा कमी करून आपल्याला इथं 3 घ्यायचे. आता आपल्याला इथं टक्स मार्क करायचं आहे. आपण शोल्डर टू वेस्ट डार्क घेणार आहे, त्यासाठी आपल्याला इथं मार्किंग करावं लागणार आहे. आता हे बघा मी इथं आपल्याला इथं किती इंचाचा टक्स घ्यायचा आहे ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा इथं मी हा वेस्ट आणि आर्महोल टक्सचा मार्क घेतला आहे. त्याच्यानंतर आपली चेस्ट 29.5 याच्यामध्ये येते. तर आपल्याला टक्स किती घ्यावं लागेल वेस्टचा 1.75. म्हणजे बघा इथून आपण 3 वजी मार्क केली ना, तिथून आपण 1.75 इथं मार्क करणार आहोत. आपण जी योग्य अंतर इथं वाढवलं आहे ते इकडं आपल्याला वाढून घ्यायचं आहे. बघा आता इथून मी किती 1.75 मार्क करते. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा व्यवस्थित चेक करून घ्यायचे. हे बघा 1.75. त्यानंतर आपल्याला ही लाईन आहे ना, या लाईनला जॉईन करून घ्यायची, कारण आपण इथं टक्स देण्यासाठी वाढवलं आहे ना, त्यासाठी इकडे वाढवून घेतलं आहे. त्यानंतर आता आपण ह्या लाईनला ही लाईन जोडून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपला आर्महोलचा टक्स किती येणार आहे 75चा. तर आपण हे बघा 75 कुठे येतं म्हणजे 1.25 इंच. हे बघा तर कुठे येतं आपलं 1.25 इंच. हे बघा असं चेक करत न्यायचं आहे. हे बघा इथं 1.25 इंच येतं. तर त्या 1.25 इंचाचं आपल्याला अर्ध करायचं आहे. तर 1.25 इंचाचं अर्ध किती होतं हे बघा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. बघा 1.25 इंचाचं इथं मी अर्धा ह्याच्यावर मार्क करते. इकडं 1.25 इंच आणि इकडे देखील 1.25 इंच. म्हणजे आपल्याला पूर्ण हा टक्स 1.25 इंचाचा घ्यायचा आहे. तर त्याचा अर्धा दोन्ही साईडने केलं मी. हे बघा राईट 1.25 इंच आला आहे. आता हा टक्स आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचा आहे. बघा इथे. त्यानंतर आता आपल्याला हे बघा जो हा टक्स खाली घेतला आहे ना, याचा मध्य काढायचा आहे. हे बघा याचा मध्य काढायचा आहे अशा प्रकारे, कारण आपल्याला इथं प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी बघा मध्य एक मार्क करायचं. परत याचा देखील मध्य काढायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा वरती देखील मध्य काढायचं आहे. हे बघा असे मध्ये काढून घेतले मी. खालचं जे मार्क आहे त्याच्याजवळ अर्धा इंचाचं बाहेर मार्क करायचं आहे आणि इकडे 1.25 इंचाचं मार्क करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर आपल्याला हे मार्क इथे या लाईनला जॉईन करून घ्यायचं आहे. बघा त्यानंतर ही मार्किंग आपल्याला इथे अशी जॉईन करायची आणि इथं एक लाईन इतकंच एवढा गॅप आपल्याला हे करायचं आहे, बाहेर काढायचं आहे. बघा आपल्या ती प्रिन्सेस लाईन तयार झाली. त्यानंतर आता आपण वरच्या टक्स बघणार आहोत. हे बघा त्यासाठी आपल्याला हा टक्स देखील ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे बघा हा टक्स का देतो आपण आर्महोलमध्ये आपल्याला क्रीज वगैरे येत नाही, त्यासाठी म्हणजे असं आर्महोल आपलं गोळा होत नाही. हे बघा याचा देखील मध्ये काढायचं आहे. हे किती आपलं 5 इंचचं आहे. तर आता हे देखील 5 इंच आलं पाहिजे. हे बघा थोडंसं बाहेर जाते, तर बाहेर आपण ड्रॉ करून घेऊ. बघा अशा पद्धतीने आपली आता कटिंग झाली आहे. आता आपण अगोदर कट करून घेऊ आणि मग मी तुम्हाला हा टक्स कट झाल्यानंतर ड्रॉ कसा करायचा ते दाखवते. बघा अगोदर कट करायच्या अगोदर आपल्याला ह्या दोन्ही लाईन चेक करावं लागते सारख्याच का. त्यासाठी बघा ही किती येते 6.5. तर आपल्याला ही देखील लाईन चेक करायची तेवढी झाली पाहिजे. त्यासाठी हे बघा
अशी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. तेव्हा 6.5 इथं मार्क होते, ते इथं जेवढे आले त्याच्या डबलने आपल्याला इकडे घ्यायचं आहे. आणि जे बघा इथं किती आले अर्धा इंच, तर आपल्याला ह्या लाईनमध्ये देखील अर्धा इंच इथं मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा इथं आर्मच्या साईडने देखील अर्धा इंच इथं मार्क करायचं आहे. बघा अशा पद्धतीने जिथं जेवढे इथं आले ना तेवढे इथं मार्क करायचं आहे. त्यानंतर इथे देखील मार्क करायचं. आता आपण ह्याला जोडून घेऊया. बघा कशा पद्धतीने जोडायचं मी तुम्हाला दाखवते. आपल्याला ह्या लाईनकडून देखील अर्धा इंच घ्यायचे, जे आलं ते बघा इकडे मी अर्धा मार्क केलं. त्यानंतर या अर्धाचं इथे आपल्याला डबल घ्यायचं आहे. त्यासाठी बघा इथे एक वर मी मार्क करते. त्यानंतर आपल्याला ही अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आणि आता आपण कट करून घेणार आहोत. बघा कशी कटिंग करायची मी तुम्हाला दाखवते. 2 भाग त्यातला एक भाग काढून ठेवते मी. हे बघा अशा पद्धतीने कटिंग करायची आपल्याला. अगोदर आपण हा टक्स कट करून देऊ, कारण आपल्याला इथं प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. त्याच्यासाठी त्यानंतर जो हा टक्स आहे ना तो आपल्याला इथे असं हे करायचं आहे. बघा या दोन्ही लाईन एकावर एक येतील असं करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे पिन वगैरे लावून घेऊ शकता. मी पिन हे बघा मी पिन लावून घेते. अशा पद्धतीने त्यानंतर आता आपल्याला इथं आकार द्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने ही पिन काढावं लागणार, कारण आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. त्याच्यासाठी इथून ना आपल्याला मोजून घ्यायचं आहे 1.25 इंच. या मध्यापासून बाहेर जायचं आहे फक्त. हे बघा जो मध्ये काढला होता ना आपण, हे बघा ह्या लाईनचा आहे आपल्याला मध्ये काढायचं आहे. बघा ह्या लाईनचा, त्या लाईनच्या मध्येपासून 1.25 इंच बाहेर जायचं आहे. इकडनं आपल्याला 1/2 किंवा 1 इंच बाहेर काढायचं आहे. त्यासाठी बघा व्यवस्थित फ्रिंज कर्व सेट करायचे आपल्याला. हे बघा मी अशी सेट करून घेते. त्यानंतर बघा इथे मी फ्रेंच कर्व ठेवून तेव्हा अशा पद्धतीने व्यवस्थित मध्ये काढायचं आहे त्या लाईनचा आपल्याला. आणि त्या मध्येपासून बाहेर 1.25 इंच बाहेर जाऊन आपल्याला हे असं फ्रेंच कर्व ठेवून आकार देऊन घेतला आहे. बघा तुम्ही बघू शकता. आता आपण कट करणार आहोत. मी तुम्हाला अगोदर पिन लावून घेते, दाखवते. हे बघा आता आपण अगोदर कट करून घेते. मी तुम्हाला दाखवते अगोदर आपण सगळा कट करतो. इथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने, कारण आपले नवीन आर्म तयार झाले ना त्यासाठी आपल्याला इथं हे बघा तर बाहेर गेले ना तेवढं आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने. व्यवस्थित सेट करून आपल्याला इथं आर्मचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्ही कट करून घेते. हे बघा आपला आता हा आर्म तयार झाला आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तो कट करून घ्यायचा आहे. इथे मी परत एक पिन लावून घेते, किंवा हीच पिन अशी वरती करते. पिन लावून घेतली. आता आपल्याला हा तुम्ही 1 टच देखील शिवू शकता अशा पद्धतीने. आता मला इथं शोल्डर टू वेस्ट द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे शोल्डरच्या मध्ये घालायचं आहे. बघा शोल्डर किती आपलं 4 इंच, त्याचा मध्ये किती मी 2 इंच. त्याच्यानंतर आपली ही जी लाईन आहे लाईनला सरळ करायचा आहे तो. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला या लाईनचा मध्ये काढायचा आहे. हे बघा त्याच्यानंतर आता यामध्ये दोन्ही बाजूने आपल्याला पाऊण इंच किंवा 1/2 इंच घेऊ शकता. म्हणजे हे बघा अशा पद्धतीने पहिले मार्क करून घ्यायचं आपल्याला. बघा इथून देखील क्रॉसमध्ये जोडायचं आपल्याला असं. हे बघा त्याच्यानंतर परत इकडनं देखील असं का करतोय आपण हे, तर इथं आपल्याला असं जे जमा होतं ना ते जमा होऊ नये त्यासाठी. बघा अशा पद्धतीने. आता आपण हे कट करून घेणार आहोत. आता आपल्या शोल्डर टू वेस्ट तयार झाले. आता आपण हे असं कापड ठेवू. बॅकचा पार्ट मी डायरेक्ट अस्तर कट करणार आहे, त्यासाठी बॅकचा पार्ट कट करून दाखवला आहे. आपण आता बाही देखील मी पेपरवर कट करून दाखवेल, पण अगोदर आपल्याला बॅकचा पार्ट तयार करायचा आहे. त्यासाठी आपण आता बॅकचं घेते. हे बघा मी आता अस्तर घेतले. आपण अस्तरवर कटिंग करणार, जशी फ्रंट केली होती सेम तशीच करणार आहोत. अगोदर आपण आता उंचीचा मार्क करून घेऊया. तर आपली उंची किती आहे 13.5 होती, त्याच्यात 14 इंच मार्क करायचे. हे बघा तर मार्क करून घेते. हे बघा इथे देखील 14.5 पुढे असं मार्क करून घेते. त्यानंतर आपलं शोल्डर आलं होतं. शोल्डर आपलं 14 इंच आहे, त्याच्यात हाफ केलं तर 7 इंच आलं. बघा इथं अशी लाईन मारून घेते 7 इंचावर. इथून 1 इंच आपल्याला डाऊन जायचं आहे. बघा अशा पद्धतीने इकडनं 2.5 इंच एक मार्क करायचे. आता हे मार्क आपण हे 1 इंच डाऊन असं जॉईंट करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने. आता आपल्या इथं आर्मचा माप टाकायचं. फ्रंटला आपण जो टाकला होता तोच टाकायचा. इथं 6 इंच एक मी मार्क करते आणि इथं चेस्ट लाईन ड्रॉ करते. आपली चेस्ट किती आहे जशी फ्रंटला टाकलं तेवढंच टाकायचं, आपल्याला काही बदल करायचं नाही आहे. हे बघा 8 इंच, त्याच्यानंतर पुढे 2 इंच मार्जिन घेतली.
त्यानंतर खाली देखील कमरचं माप टाकायचे. कमर आपली होती 6.25, त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. तर आपण हे मार्जिन जोडून घेऊ. आता आपल्याला बॅकचा शोल्डर मायनस करायचं आहे. त्यासाठी आपल्याला परत चार्ट बघावं लागेल. मी चार्ट बघते आता तुम्हाला दाखवते. हे बघा, पुन्हा आपल्याला परत चार्ट बघायचा आहे. मागचा गळा माझा राऊंड नेकमध्ये आहे, तर राऊंड कुठे आहे बघा इथे. आणि मागचा माझी पाठ तयार आहे, म्हणजे मागच्या गळ्याची माझी बेत आहे 7 इंच, तर मग 6 ते 9 बघा इथे येते आपले 7 ते 9. त्याच्यामध्ये आपल्याला राऊंड नेक बघायचं तर किती शोल्डर मायनस होता 2.5 इंच. तर आपल्याला 14मधून 2.5 इंच मायनस करायचं आहे. किती झालं आपलं 11.5. 14मधून 2.5 इंच मार्क केलं 11.5 होतं. तर 11.5चं अर्ध केलं तर किती 5.6. इथं 5.6 एक मार्क करायचं आहे. इथे देखील 5.6 एक मार्क करायचं आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. आता ही लाईन आपण जोडून घेऊ. इथं आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचं आहे. तर इथं आपण आर्महोलचं क्रॉस मार्किंग देणार आहे पाऊण इंचावर. हे बघा अशा पद्धतीने याचं आपल्याला मध्ये काढायचं आहे. आता आपण फ्रेंच कर्वने मार्क करून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने फ्रेंच कर्वने सेट केला आहे. त्यानंतर आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे. बघा आता आपल्या आर्महोलची मार्किंग झाली आहे. त्यासाठी आपण आता हे बघा हे घेणार आहे. त्यासाठी आपल्याला उदर हे जेवढे शोल्डर इथं मायनस झाले ते इकडे देखील करायचं. किती अर्धा इंच, अर्ध्याला एक लाईनवरती. तर इथं आपल्याला अर्ध्याला एक लाईनवरती मायनस करायचं. आणि आता आपण यस ठेवणार व्यवस्थित. कुठं सेट होतं ते बघायचं आहे. आता इथं आपण मागच्या गळ्याचं देऊन घेणार होते. बाई शोल्डर आपलं किती 3 इंचाचे रेडी आहे, तरी इथं आपण 4 इंच मार्क करणार आहे. मागचा गळा आपला 7.5 इंचाचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथून खाली आपण 2.5 इंच घेणार आहोत आणि इथं लाईन ओढून घेऊ. राऊंडने देऊन घेऊ. हे अशा पद्धतीने. आता आपली पूर्ण कटिंग झाली. आपण आता कट करून घेऊ. हे बघा आता आपलं कटिंग झाली. त्यानंतर आपण मोंढ्याचं माप देखील घेऊन घेऊ, म्हणजे आपल्याला बाई कट करायला. हे बघा अशा पद्धतीने मोंढा चेक करायचं आहे. 8.25 आपला बॅकचा मोंढा आला आहे. आपण बाईची कटिंग पेपरवर बघू. हे बघा आता इथं आपण पेपर घेतला आहे. आपली बाईची लांबी किती आहे मोजून घेऊ. हे बघा तिरकी लाईन मारली होती. त्या तिरक्या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. बघा तिथं 4 सेंटर येतो आहे आपला. तर आपल्याला हा आकार इथं असा देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आपल्याला फुगाबाई ड्रॉ करायची. त्यासाठी म्हणजे इथं एकच आकार देऊन घेते. तुम्हाला साधी बाई ड्रॉ करायची असेल तर तुम्ही आतला देखील आकार ड्रॉ करून घ्या. बघा अशा पद्धतीने. आता आपण हा राऊंड चेक करून घेऊ. 8.9 इथं मार्क करायचं आहे. त्यानंतर आपल्याला वरती आपण ते बाकीचा अस्तरवर करू, कारण इथं आपल्याला कापड पेपर कमी येतो आहे. मग इथून 8.9 सरळ लाईन ओढून घ्यायची. तर आपली बाई ड्रॉ झाली. आता आपण पुढचं अस्तर बघू. हे बघा बाई आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायची, व्यवस्थित सेट करून घ्यायची. हे बघा इथून आपल्याला वरती पगसाठी आपल्याला बाई शिवायची. त्यासाठी बघा इथून मी 4 इंचावर एक मार्क करते. हे बघा 4 इंचा मार्क करायचं आहे. इथं सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला. हे बघा आपल्या इथं मार्क आहे ना, हा गोल आपल्याला इथं राऊंड इथं जॉईन करायचं आहे अशा पद्धतीने. तुम्हाला कमी प्लेट असणं हवे असतील तर तुम्ही कमी, म्हणजे हे अंतर कमी देखील करू शकता. 3 3.5 असं देखील करू शकता. मी 4 इंच घेतले. आता आपण ही बाई कट करून घेऊ. हे बघा आता आपली बाई कट झाली. आपल्याला 2 बाया लागतील. त्यासाठी मी हे दुसऱ्या कपड्यावर 2 बाया अशा प्रकारे कट करून घेते. तुम्हाला उद्या फ्रंटचं दाखवते. बघा अशा प्रकारे ठेवून घेतली मी. आता याला ड्रॉ करून घेते
आणि इकडनं आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवत जायचं. फक्त हे बघा, जिकडून भाग आपल्याला जॉईन करायचा आहे ना, दोन्ही भागांना आपल्याला अर्धा इंच इकडनं देखील वाढवायचं, इकडनं देखील. मी आता इथं तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. हे बघा, मी ड्रॉ करून घेतलं, इकडनं अर्धा इंच वाढून घेतला, आता हे कट करून घेतली मी तुम्हाला दाखवते. हा भाग मी नंतर कट करते. जसं कट केलं तसंच आपल्याला, जसं ड्रॉ केलं तसंच कट करायचं. हे बघा, मी आता कट करून घेतले. आता पुढचा भाग कट करते दाखवते. हे बघा, आता हा साडीचा पदर आहे, आपण हा कट करून घेऊया. त्याच्यात आपण स्लीव आणि पुढचा जो भाग आहे तो बनवणार आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अगोदर आपण यामध्ये कटिंग करून घेऊ. साडीच्या पदरामध्ये आपल्याला दोन्ही बाजूनी स्लीव आला पाहिजे. इकडे असे स्लीव ठेवून अगोदर सेट करून घ्यायचं कसं बसेल ते. अशा पद्धतीने स्लीव ठेवून घ्यायची. बघा, मी इकडे स्लीव ठेवते, बसतं कसं बघून घेऊ. थोडंसं कमी येतं जॉईंट लागेल, इकडनं देखील ठेवू. त्यानंतर आता आपल्याला हा भाग मध्ये ठेवला आहे. बघ, अशा पद्धतीने अगोदर परत असं सेट करू. बरं, असं बसतं हा बघू. मी इथं आपली बाई घेऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा, जो हा भाग आहे ना पुढचा आपल्याला फ्रंटला, हे बघा इथं हा असं व्यवस्थित ठेवून घेते. हे बघ, असं ठेवून घेतलं आहे. आता आपल्या इथं दोन्ही बाहेर देखील कट होऊन जाणार आहे आणि हा फ्रंट देखील कट होणार. आता आपण हे कट करून घेऊ. आपले कट झाले, आपण आता बाई कट करून घेऊ. आपल्या आता ही पार्ट कट झालेली दोन्ही, ते कापड नंतर लागेल का काय बघू. आपण ही बाजूला ठेवू. आता त्याच्यानंतर ती बाई देखील याच्यात ठेवून दोन्ही बाई आपल्या कट झाले ते बाजूला ठेवू. त्याच्यानंतर याच्यात आपल्याला पाठीचा आणि साईडचा प्रिन्सेस कटचा ड्रॉ करायचा, कट करायचा. सॉरी, असं ठेवून घेते मी. इथं आपल्याला पाठीचा भाग ठेवायचा आहे. हे नाही होणार शक्यतो, आपल्याला काठावर ठेवू. खूप छान साडी, कलर देखील खूप छान आहे, ड्रेस खूप छान तयार होईल. बघ, आता इथे मी पाठीचा भाग ठेवला, त्यानंतर हा प्रिन्स कटचा भाग ठेवू आपण इथे. तर दोन्ही आपले व्यवस्थित सेट झाले. तर आपण कट करून घेऊ. मी अगोदर असे सरळ कट करून घेतली. त्यानंतर आता इथून कट करते. बघा, आपली आता कटिंग झाली आहे. फ्रंट पार्टची म्हणजे वरच्या भागाची कटिंग झाली. आता आपण खालीचं बघणार आहोत. त्याच्यासाठी मी आता बाजूला ठेवते. त्यानंतर साडीची घडी घालून घेते, दाखवते तुला. हे बघ, आता इथे मी अस्तर घेतले. अस्तर आपल्याला आतमधून लावायचं आहे. तर किती आले? 33. आपली आता पूर्ण उंची होती 46 मधून वरच्या पार्ट आपला गेला 14 इंच, म्हणजे त्याच्यातून आपलं खाली राहिले 32. हे बघा, आपल्या आता वरती 46 उंची होती पूर्ण, त्याच्यामधून 14 इंच गेले तर खाली उरले 32 मधून. आता आपल्याला अस्तर म्हणजे मेन कापडपेक्षा 2 ते 3 इंच कमी ठेवायचं. त्यासाठी मी आता 29.5 अस्तर ठेवते किंवा 30 ठेवते आणि वरचं कट करून घेते. बघा, कारण अस्तर आपल्याला मेन कापडपेक्षा 2-3 इंच कमी लागतं. हे बघा, आता अस्तरची कटिंग झाली. त्यानंतर आता आपण हे साडीचं कापड आहे ना, हे बघा 32 आहे ना, त्याच्यामध्ये 1 इंच घेऊ आपण वाढवा एक्स्ट्रा. हे बघा, इथून 33वर खूण करते, 1 इंच एक्स्ट्रा घेतलं मी. हे बघा, आता आपण कट करून घेऊ. आता आपली कटिंग झाली, सर्व पाठची कटिंग झाली आपली. हे बघा, अशा पद्धतीने. आता मी तुम्हाला स्टिचिंगचा भाग दाखवते. हे बघा, आता आपण अस्तर जॉईन करून घेणार आहोत मेन फॅब्रिकला. त्यानंतर हे सरळ असं ठेवून घ्यायचं आहे. हे बघा, हा मधला फ्रंटचा पार्ट आहे. ही डिझाईन जी आहे ती पुढे येणार आहे आपली. बघा, असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि गळ्याला स्टिच करून दाबटीप देऊन घ्यायची. मी देऊन घेते, तुम्हाला दाखवते. पिन लावून घेते त्याला अगोदर. आता आपण याला स्टिच करून घेणार आहोत. स्टिच करून घेतल्यानंतर याला परत दाबटीप द्यायची, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, गळ्याला टीप मारून घेतली. आता कापड कट करून घेते. तुम्हाला पाहिजे तुम्ही कॅनव्हास देखील लावू शकता, पण कॅनव्हास लावायची काही गरज नाही, कारण अस्तर आणि हे जे खालचं कापड आहे खूप कडक आहे, त्यामुळे फिनिशिंग खूप छान आहे. तर आता आपण छोटे छोटे कट देऊन घेऊ मध्ये असे गळ्याला फिनिशिंग येण्यासाठी.
हे बघा पण या पिन काढून घेऊ. आता आपल्याला अशा पद्धतीने याच्यावर दापटीप देऊन घ्यायची, पूर्ण गळ्याला दापटीप देऊन घ्यायची आणि त्यानंतर कापड असं फोल्ड करून खालून आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचे. चला तर मग मी तुम्हाला दापटीप देऊन दाखवते आणि कापड पूर्ण पॅक करून घेते. हे बघा आपला फ्रंटचा पार्ट तयार झाला आहे, जो आतमधला येतो बघा. मी आता लास्ट जॉईंट करून घेतले. आता मी याच्या शेजारचा पार्ट घेते. आता बघा हा पार्ट घेतला, आपल्याला हा जॉईंट करायचा आहे. त्यासाठी हे दोन्ही पार्ट हे बघा अशा पद्धतीने ठेवायचे. त्यानंतर हे कापड त्यावर असं सरळ ठेवायचे. हे बघा अशा पद्धतीने, किंवा असं देखील ठेवू शकता तुम्ही, असंच ठेवा. हे बघा अशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट तयार करून घेते आता. हे बघा आता मी याला पूर्ण जॉईंट करून घेते. हे बघा दोन्ही पार्टला मी असं जॉईंट करून घेतले. आता आपण याला जॉईंट करूया. बघा कशा पद्धतीने जॉईंट करायचे. तर खालून आपण हे बघा अशा पद्धतीने जॉईंट करायचे, किंवा वरतून देखील जॉईंट करत येऊ शकता. बघा आपण वरतून जॉईंट करून येऊ म्हणजे शोल्डर व्यवस्थित कट टू कट जॉईंट होईल. बघा शोल्डरपासून आपल्याला अर्धा इंचावर हे जॉईंट करायचे. मी जॉईंट करून घेते तुम्हाला दाखवते. हे बघा माझं एकदम कट टू कट जॉईंट झाले, कारण मी व्यवस्थित माप घेऊन कट केले, त्यामुळे त्यावर आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची. हे बघा आता आपण एक साईडचं जॉईन केलं आहे, आपण आता दुसऱ्या साईडचं देखील त्याच पद्धतीने जॉईन करून घेऊ. वरतून शोल्डरकडून अर्धा इंचावर टिक मारत आणू. हे बघा अशा पद्धतीने मी जॉईन करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा आपलं शोल्डर टू वेल तयार झाले. पुढचा फ्रंटचा भाग आपण जॉईन केला आहे, दोन्ही जॉईन केले. त्यानंतर आता आपण इथं हे अस्तर आणि खालच्या भागाला प्लेटा देऊन घेऊ, किंवा अगोदर आपण बॅकचा पार्ट तयार करून घेऊ. हे बघा बॅक पार्टला मी पिनअप करून घेतलं आहे, पण आपण आता गळ्याला स्टिच देऊन देऊ आणि त्याच्यावर दापटीप करून हे कापड पॅक करून घेऊ. हे बघा हे सरळवरती सरळ ठेवले, कारण आपण गळ्याला दापटीप देणार आहे, त्याच्यासाठी मी देऊन घेते तुम्हाला दाखवते. हे बघा पाचीच्या याला सुद्धा आपण कापड चिटकवून घेतलं आहे, अस्तर जॉईन करून घेतलं आहे. बघा आता आपण याला अस्तरच्या व साडीच्या याच्या प्लेटा देऊन घेऊ. हे बघा हे अस्तर घेतलं आहे मी. अस्तरचे दोन भाग करून घेते, एक पुढचा भाग आणि एक मागच्या भागाला. सारखे दोन भाग केले म्हणजे दोघीकडेही सारखं कापड होईल, त्यासाठी. हे बघा सारखं भाग केली मी. त्यानंतर आता आपण हे बघा ही उलट बाजू घ्यायची आहे. उलट बाजूवर आपण असं ठेवून हे 2 इंचाचं जे घेतलं आहे ना आपण, ते मार्जिन सोडून इथून आपल्याला प्लेटला द्यायला सुरुवात करायची. हे बघा त्याच्यानंतर आता इथं आपण प्लेटला देऊन घेऊ. तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही देऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने प्लेटा देऊन घ्यायच्या आहे. आता प्लेटा देऊन घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा व्यवस्थित हे करून प्लेटा द्यायच्या आहे. हे बघा आता मी प्लेटा देते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा इकडनं देखील 2 इंच आपण ती मार्जिन घेतली होती ती सोडायची, तिथं प्लेटा द्यायच्या नाही आहे. हे बघा मी इथपर्यंत प्लेटा देऊन घेतला आहे 2 इंचचं मार्जिन सोडून. हे बघा मी आता सरळ ठेवलं आहे. आता सरळ इकडनं या बाजूने आपण साडीचं कापड जॉईन करणार आहोत. हे बघा मी हे साडीचं कापड घेतले, याचे देखील 2 भाग पार्ट केले, म्हणजे एक पुढच्या भागाला आणि एक मागच्या भागाला सारखेच दोन्ही पण करून घेतले, म्हणजे कमी जास्त होऊ नये त्यासाठी. आणि हे बघा ही सरळ आहे, आता ही सरळ बाजू आहे. आता आतमधून आपण अस्तर अटॅच केलं आहे. आता वरतून आपण बघा सरळ वरती सरळ ठेवून जसं अस्तर अटॅच केलं आहे ना, त्याच पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे. बघा इथून आपल्याला 2 इंच मार्जिन सोडून द्यायची आहे आणि 2 इंचानंतर पुढे आपल्याला प्लेटा द्यायचे. आता मी तुम्हाला देऊन घेते आणि दाखवते. हे बघा अशा पद्धतीने प्लेटा देऊन घ्यायच्या आहे. तुम्हाला पाहिजे 1-1 इंचाची किंवा जसे पाहिजे तशा छोट्या मोठ्या तुम्ही देऊ शकता. मी इथं जास्तीत जास्त 1 इंचाची देण्याचा प्रयत्न करते. हे बघा हे बघा अशा पद्धतीने सर्व प्लेटात आपल्याला अशाच पद्धतीने देऊन घ्यायचे आहे. मी प्लेटा देऊन घेते व तुम्हाला दाखवते. बघा मी सर्व प्लेटा देऊन घेतल्या आहे बॅक साईडला. आता मी फ्रंट साईडला प्लेटा देऊन घेते. अशाच पद्धतीने फ्रंट साईडला देखील द्यायचे आहे. आणि फ्रंट साईडच्या प्लेटा देऊन मी तुम्हाला बाही जॉईन करायचं आणि फिटिंगचं दाखवते. हे बघा आता आपण बाही घेतली. बाईला आपण खालून आता अर्धा इंचावर टीप देऊन घेऊ. त्यानंतर मधून पलटी मारून पूर्ण अस्तर चिपकवून घेऊ. त्यानंतर वरती प्लेटा देऊ.
हे बघा, मी सरळ अस्तर ठेवून टीप देऊन घेतली, परत त्याच्यावर दाब टीप दिली. आता ते कापड मग आतमध्ये जाईल आणि बघा आपलं वरती सरळ कापड येईल. त्यानंतर आता आपल्याला इथे एक टीप देऊन घ्यायची. इथे टीप देऊन घेतल्यानंतर हे पूर्ण आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. साईडचं एक्स्ट्राचं कापड कापून टाकायचं. हे बघा, बाही आपण जॉईन करून घेतले अस्तरला. त्यानंतर आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने इथं कट मारायचं आहे. त्यानंतर आपण हे मार्क केलेलं होतं ना, यावर असं लाईन करून घेऊ. हे बघा, अशी मार्किंग करून घेतली. आता आपल्याला इकडनं अशा बारीक बारीक छोट्या छोट्या प्लेटा देऊन घ्यायच्या आहे. त्यानंतर इकडनं देखील दोन्ही प्लेटांचे तोंड समोरासमोर आले पाहिजे. हे बघा, इकडनं प्लेटा देऊन घेते मी अगोदर असं तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हे बघा, मी दोन्ही बाजूनी प्लेटा देऊन घेतल्या. हे बघा किती छान बाईला पग पडला आहे, तुम्ही ते बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता ही बाई ड्रेसला जॉईन करू. त्यासाठी अगोदर शोल्डर जॉईन करून घेऊ. हे बघा, सरळवरती सरळ ठेवून आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने सरळवरती सरळ शोल्डर ठेवून आणि आपल्याला अर्धा इंचावर एक टिप मारून घ्यायची. बघा, परत एकदा एक टिप द्यायची. त्यानंतर आता याच्यावर आपल्याला बाही जॉईन करायची. सरळ ठेवले. आपण जो सेंटर काढला होता त्या सेंटरवर व्यवस्थित ही शोल्डरची लाईन आली पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आपल्याला अर्ध्याच्या मार्जिन ठेवून आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची. मी आता बाही जॉईन करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, मी इथं कापड घेतले. आपल्याला नॉड बनवायची, त्यासाठी म्हणजे कमरेला जी लावतो ना ती नॉड फिटिंग घेण्यासाठी. बघा, मी हे असं कापड घेतले 4 इंचाचं. त्याच्यानंतर मी असं फोल्ड करून घेते त्याला. आणि हे बघा, असं इथून थोडंसं पाव इंचावर टीप देऊन त्यानंतर इकडनं असं आपल्याला जी रेडीमेड नॉड असते ना तिचा शेप द्यायचा आहे. त्यासाठी हे बघा, तर खाली 1-1 इंचावर टिप मारून घ्यायची. साईडचं कापड कापून टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर छोटे छोटे टक्स द्यायचे इथं काठाला, कारण काठ जाड आहे ना त्यामुळे ओळायला थोडंसं त्रास घेईल. त्यामुळे असे कट देऊन घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या नॉडला छान फिनिशिंग येईल. हे बघा, अशा पद्धतीने मी कट देऊन घेतले. आता इकडनं अशी सुई घेतली आहे, ती सुई अशी इथे टाकते मी. बघा, अशा प्रकारे. त्यानंतर आता हे कापड असं करून घेते. याचे व्यवस्थित टोकं काढून घ्यायचे आपल्याला नॉडचे. सुईमध्ये टाकून व्यवस्थित टोकं काढून घेते. त्यानंतर अशी पलटी द्यायची. बघा, अशा पद्धतीने आपली नॉड तयार झाली. बघू शकता किती छान पद्धतीने आपली नॉड तयार झाली आहे. आता आपण ही अटॅच करू आणि फिटिंगची शिलाई देऊन घेऊ. तर जिथून आपण ह्या प्लेटा द्यायला सुरुवात केली तिथं आपल्याला ही नॉड चिपकवायची, म्हणजे जॉईन करायची. सॉरी, हे बघा, इथे मी आता ही जॉईन करून घेते. नॉडवर 1-2 शिलाई देऊन घेतली. त्यानंतर आता आपल्याला फिटिंगची टीप द्यायची आहे. त्यासाठी आपण 2-2 इंचाची मार्जिन घेतली होती.
हे बघा 2-2 इंच जी मार्जिन घेतली त्या मार्जिनवरूनच आपल्याला फिटिंगची टीप द्यायची. व्यवस्थित करून घ्यायचे कापड आपल्याला. खाली देखील व्यवस्थित आतमधले आणि वरतून अस्तर असं करून घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्याला आता टीप द्यायची. खाली आपण 1-1च इंच देणार आहोत. इकडे मी टीप देऊन घेते आणि तुम्हाला फायनली दाखवते. अशाच पद्धतीने आपल्याला या साईडला अजून एक टीप द्यायची, म्हणजे 2 टिपा देऊन घ्यायच्या आहे आणि आपला ड्रेस तयार होईल. हे बघा आपला ड्रेस शिवून तयार झाला आहे. त्याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता. तुम्हाला ड्रेसची कटिंग व स्टिचिंग आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ खरंच हेल्पफुल वाटत असेल तर शेअर करत जा, जेणेकरून दुसऱ्याला त्याचा फायदा होईल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.